एक आई जेव्हा देवीचं स्वरूप घेते तेव्हा तिच्यात आलेली शक्ती या सिनेमात दिसली. पोस्टर बॉय जेव्हा आम्ही केली तेव्हा पण आम्हाला असं सांगितलं होतं की अरे काहीतरी नसबंदीचा वगैरे विषय, 3 पुरुष असं धाडस का करताय. मासे विक्रेत्यापासून ते रिक्षा चालवणारी पण ती आपल्या कुटुंबासाठी असते, उभी राहते. ट्रॅफिक मध्ये ज्या बायका असतात त्या उन्हामध्ये उभ्या असतात, तर ते सगळ्याच मर्दिनी आहे. चंदूची माणसं म्हणजे भरलेली कंस. चंदूची माणसं म्हणजे भरलेली कणसं, त्या कणसाचे दाणे, त्यांचे पॉपकॉर्न, ते खात खात लोक चंदूचा अभिनय बघतील. मर्दिनीचं रूप एखाद्या स्त्रीला कधी घ्यावं लागतं, तर जेव्हा तुम्ही समोर तसा महिषासूर आणून उभा करता. कुठल्याही स्त्रीमध्ये किती शक्ती आहे हे तुम्ही जोखायला जाऊच नका. जिच्या कारणे पृथ्वीला मानवजातीला अर्थ आहे, त्या नारीचा सच्चा साथी तोच खरा हो मर्द आहे. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. मर्दिनी हा चित्रपट लवकरच तुमच्या भेटीस येतो आणि या चित्रपटाची संपूर्ण टीम एनर्जेटिक अशी माझ्यासोबत आहे. कसे आहात? मस्त. येस, बट जसं आता चित्रपटाचं नाव मर्दिनी आहे, जेव्हा ते चित्रपटाचा टीजर पाहिला, सॉन्ग पाहिलं, एक वेगळी एनर्जी येते. पण आता मी सध्या एक कॅप्शनही वाचलं की या चित्रपटाचं जेव्हा गाणं आलेलं तेव्हा त्याचे BTS काही शेअर केलेत आणि त्यात असं होतं की जितेंद्र दादासोबत काहीतरी तुमची गहन चर्चा झाली की काही स्टेप असू दे, आपल्याला येईल तशीच करणार. नाही, अहमद खान यांनी, एक तर मी घाबरलेलो होतो, मला काही डान्स वगैरे येत नाही, पण अहमद खान सर करणार कोरिओग्राफी, तर असं वाटलं की का बाबा त्यांना त्यांची परीक्षा घ्या. आणि पण ते म्हटले नाही, साधं आहे, सोपं आहे. आणि मला यांनी खूप आत्मविश्वासपूर्वक की नाही नाचशील तू असं केलं, तर मला असं वाटतं की मी त्यातल्या ते सोपं होतं म्हणून करू शकलो. पण बाकी आपल्या चेहऱ्यावरचे भाव वगैरे ते येतं आपल्याला लहानपणापासून. पण त्यांनी ते केलं, अहमद सरांनी ते गोड मानून घेतलं आणि झालं ते. तर मी आमच्या स्टेप वगैरे काही केलं, अहमद खान यांनी जे दाखवलं ते. पण काय गहन चर्चा होती ती. नाही, जितेंद्र जोशी हे वयानं अनुभवानं खूप ज्येष्ठ असले तरी खूप चांगले मित्र आहेत. म्हणजे मोठे असले तरी सुद्धा, आणि फार चांगल्या रीतीनं आमचा संवाद नेहमीच होतो. मग अगदी घरात काय झालंय पासून ते आत्ता आजूबाजूला चालू असलेल्या अनेक गोष्टींबद्दल आमची चर्चा होते. सो तेव्हाही जरा मध्ये वेळ होता म्हणून गप्पा मारतानाचा तो एक सहज व्हिडिओ मी अपलोड केलाय. पण मुख्य म्हणजे मर्दिनी या चित्रपटाच्या निमित्तानं त्याच्याबरोबर काम करता आलं आणि फार उत्तम सीन रंगवता आले आम्हाला दोघांनाही. याचा विशेष आनंद आहे. आम्हाला तिघांनी सगळे चालेल म्हणजे साधारण. येस, पण सर तुम्हाला विचारायचं आहे, मर्दिनी आतापर्यंत वेगवेगळे प्रकारचे प्रोजेक्ट तुम्ही प्रेक्षकांसमोर आले, पण मर्दिनी आता एक वेगळी कलाकृती तुम्ही प्रेक्षकांसमोर घेऊन येतात. काय असणार आहे नेमकं या मर्दिनीत? एक तर थँक्यू सो मच, तुम्ही म्हणालात की वेगवेगळ्या कलाकृती आम्ही आत्तापर्यंत आणायचा प्रयत्न केला आहे. सो ते वेगळे पण डेफिनेटली या कथेमध्ये, जी सगळ्यात आधी मला जेव्हा त्यांनी कथा मी वाचली तेव्हा प्रचंड आवडली मला. ओरिजिनल आहे, ओके. आजच्या काळात जे काय आपल्या आजूबाजूला घडतंय ते रिलेटेबल, प्रत्येकाला रिलेट होईल अशा पद्धतीचं आहे. आणि त्याच्यामध्ये खूप असे ट्विस्ट अँड टर्न्स आहेत की अच्छा हे झालं, अच्छा असं झालं. त्यात ज्या घटना घडतात, ज्या पद्धतीने घडत आहेत त्यामध्ये नाविन्य आहे. सो मला वाटतं हे सगळं एकंदरीत जेव्हा वाचलं तेव्हा खूप आवडलं आणि ती फिल्म करावीशी वाटली, सो आता पहिल्या 6 महिन्यामध्ये मराठी सिनेमांना प्रेक्षकांनी ज्या प्रकारचं प्रेम दिलं आहे आणि अजून देत आहेत, ते खूप वर्षांनी असं अनुभवतोय आम्ही सगळे. सो आणि ते तसंच चालू राहावं, ते वाढत जावं, ही कुठेतरी मनामध्ये इच्छा आहे. सो मर्दिनीनी जर का त्यात हातभार लावला काही आणि प्रेक्षकांनी मर्दिनीला सुद्धा तशाच पद्धतीचं प्रेम दिलं तर याहून जास्त आम्हाला अजून काही नको. अगदीच, पण OTT आणि जसं आता म्हणतो आपण की कमर्शियल फिल्म्स असतात त्या सगळ्या ज्या पैशामुळे मोजल्या जातात असं आपण म्हणतो एकीकडे, आणि यात आपण एक आशयवादी चित्रपट घेऊन येणं हे थोडंसं धाडस केल्यासारखं वाटतं. आणि हे धाडस का करण्यात आलंय खरं? नाही, म्हणजे मला असं वाटतं की
दादासाहेब फाळकेंपासून धाडस त्या माणसांनी केलंय ना, म्हणजे सुरुवातच झाली आहे ती धाडसामुळे, की आपण एक काहीतरी वेगळा प्रयत्न करूया. मग ते खूप लोक त्याला नाही नाही म्हणत असताना त्यांनी ते सगळं केलं आणि आज म्हणून त्याचंच आपण खातोय. इंडस्ट्री आज उभी राहिली आहे, फिल्म इंडस्ट्री, ते त्या धाडसामुळे. सो जेव्हा तुमच्याकडे गोष्ट एखादी येते तेव्हा तुम्हाला जर का ती आवडते. पोस्टर बॉयज जेव्हा आम्ही केली तेव्हा पण आम्हाला असं सांगितलं होतं की अरे काहीतरी नसबंदीचा वगैरे विषय, 3 पुरुष, असं धाडस का करताय. पण ती इतकी आवडली फिल्म, ती सुपरहिट झाली, लोकांना आवडली, टी व्हीवर खूप त्याचे रन्स झाले, आज OTTवर पण ती सतत लोक बघतायत. सो हिंदीत केली, त्याचे तेलुगू राईट्स अक्षय कुमार सारखे आमचे जे मित्र आहेत, राणा डगुपती आणि अक्षय कुमार, त्यांची कंपनी आहे, त्यांनी घेतले. तमिळमध्ये कोणीतरी घेतले, मल्याळममध्ये कोणीतरी घेतले. सो मला वाटतं की त्यावेळेला ते धाडस केलं कारण ते मनाला पटलं. ते कुठेतरी आम्ही कन्व्हिन्स झालो की माय गट फिलिंग टोल्ड मी की नाही आपण हे केलं पाहिजे. तीच गोष्ट मर्दिनीच्या बाबतीतही घडली आहे की ही वाचली गोष्ट आणि असं वाटलं नाही बॉस, ही आपण केली पाहिजे, ही गोष्ट सांगितली पाहिजे. त्याचं पुढे काय होईल हे कोणालाच माहीत नसतं, पण ॲटलिस्ट आपल्याकडनं तो प्रयत्न आपण केला पाहिजे. मला वाटतं टुवर्ड्स आर इंडस्ट्री ही आमची ॲज ॲक्टर्स, फेलो ॲक्टर्स अँड पार्ट ऑफ द इंडस्ट्री आमची जबाबदारी आहे की जेव्हा आम्ही एखादं धाडस करू तेव्हाच बाहेरच्या 4 माणसांना असं वाटेल की नाही यार, हे स्वतः ह्यांच्या खिशातले पैसे टाकून एखादी फिल्म बनवत आहेत, म्हणजे काहीतरी तर आहे, काहीतरी तर विचार केला असेल की याच्यात रिटर्न्स कसे येणार, म्हणजे असं पैसे बुडावे म्हणून तर कोणी करत नाही ना, एक काहीतरी आपण बिझनेसचा पण विचार करतो. सो जेव्हा समोरचा माणूस किंवा बाहेरचा माणूस तुमच्यामध्ये तो कॉन्फिडन्स बघतो तेव्हा त्याला वाटतं की नाही मला सुद्धा या इंडस्ट्रीमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे. आणि जेवढी जास्त मग ती इन्व्हेस्टमेंट बाहेरनं येईल तेवढी जास्त इंडस्ट्री तुमची ग्रो होईल आणि जी झालीच पाहिजे. आज आपण तेलुगू इंडस्ट्री बघतोय, तमिळ इंडस्ट्री बघतोय, कन्नडा बघतोय, मल्याळम बघतोय, पंजाबी बघतोय, गुजराती बघतोय. ज्या वेगाने आणि ज्या पद्धतीने त्या इंडस्ट्रीज ग्रो करतायत, कोणालाही वाटेल की मराठी इंडस्ट्रीने आज मला उभं केलंय, ती इंडस्ट्री पण ग्रो व्हायलाच पाहिजे. आज त्या तोडीस तोड असलीच पाहिजे. आणि आज अभिमानाने सांगावं असं वाटतंय की ती परिस्थिती आहे. आज थिएटर्समध्ये देऊळ बंद असो, राजा शिवाजी असो, तुंबाडची मंजुळा असो, हे सगळे सिनेमे ज्या पद्धतीने चालत आहेत, हिंदीला सडेतोड उत्तर दिलं जात आहे, कॉम्पिटिशन दिली जाते, विच इज वॉट ऑल ऑफ अस वॉन्ट, राईट? वी वॉन्ट हेल्दी कॉम्पिटिशन. अगदीच. पण दीप्तीताई किती छान वाटतं की याचा आपणही एक भाग आहोत आणि या सगळ्याला आपणही पुढे घेऊन चाललोय. खूपच छान, तर म्हणजे खूपच वाटतंय. बट लाईक श्रेयस सेड की ही एक जबाबदारी एवढी सगळीजणं जेव्हा पेलतायत ऑन देअर एबल शोल्डर्स, आणि त्याच्याबरोबर आपण वी आर विथ देम. सो ह्याच्यापेक्षा दुसरं आय थिंक प्राऊड मोमेंट पण नाही आहे. फील्स व्हेरी इट्स व्हेरी सॅटिस्फाईंग मोर दॅन एनिथिंग एल्स आय फील. हो, आणि आम्हाला खरं तर खूप छान वाटतंय कारण असे वेगवेगळे विषय जेव्हा येतात आणि ते पाहायला खूप आवडतंय. पण सर, याआधी एक मालिका केली आणि आता चित्रपट एक मोठ्या पडद्यावर येणार आहे, हे ट्रान्सफॉर्मेशन कसं वाटतं आणि काय भावना आहेत आता? ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय सांगू मी तुला की गोष्ट एका वाक्यात जेव्हा ही लाईन सुचली आणि त्यानंतर ती गोष्ट 1-2 पानी आणि मग ती गोष्ट सरांना पाठवली. सरांनी 1-1.5 महिना सर शूटमध्ये बिझी होते, त्यामुळे त्यांनी वाचलं नाही. मग मी परत त्यांना एक SMS केला आणि त्यांनी हो म्हणून सांगितलं आणि त्यानंतर ती प्रोसेस सुरू झाली. आत्ता पण मला धडधड होते 3 जुलै कधी येते आणि कधी एकदा ती रिलीज होते. लोक काय, म्हणजे मी मागे पण म्हणालो की 10वीला गणिताचा पेपरला जे बसलेला असतो ना माणूस, की कसं जाणार पेपर, 35% तरी यावेत, पास व्हावं, तर ती धडधड आहे. आणि मालिकेच्या बाबतीत 25 मालिका केल्यानंतर पण अजून ती खूप जास्त वाढलेली. चित्रपट करताना सगळ्या बाबतीत मी फ्रॉम गोष्ट टू एक्झिक्युशन टू परफॉर्मन्स टू आता पोस्ट, आणि आता येत आहे म्हणजे हे जे पोस्टर ते असंच नाही आलेलं आहे, ते विचार हे करून ते आलेलं आहे. म्हणजे तर ते मी खरंच खूप भाग्यवान आहे यांच्याबरोबर, या टीम बरोबर काम करायला. प्रार्थना, तुझ्याही मनात धडधड सुरू आहे? ऑफकोर्स कधीतरी त्यामुळे ब्लँक व्हायला होतं. कारण मला असं वाटतं की अगेन मी असं म्हणेन की हे जे कॅरेक्टर आहे आईची भूमिका
खूप अवघड गोष्ट आहे गं. म्हणजे मला खरंच हॅट्स ऑफ टू त्या सगळ्या आयांचं कौतुक आहे, की जेव्हा कौतुकपेक्षा पण काय म्हणजे त्यांना सेल्यूट आहे. काय सांगावं त्यांच्या त्या भावना आणि तशा एका आईच्या भावना या सिनेमा थ्रू आणणं आणि ते लोकांपर्यंत पोचवणं हे खरंच खूप अवघड काम आहे. तर त्यामुळे मला असं वाटलं की मी ते केलं आहे आणि ब्लँक व्हायला म्हणून होतं की आता मला सुचत नाही आहे की ते जोवर ऑडियन्स बघेल आणि त्यांना ते कसं वाटेल तोवर मी काय रिॲक्ट करायचं, का मी कितपत बोलू, का काय बोलू हे मला सुचत नाही. सो त्यामुळे ती धडधड आहे, दुसरं काही नाही. अनेक अभिनेत्रींना आई ही भूमिका करण्यासाठी नकार देतात, पण या मर्दीने तू काय पाहिलं होतंस आणि तुला असं वाटलं की हे मी केलंच पाहिजे? मी उलट असं म्हणेन की काय नाही आहे असं की म्हणजे मी का नाही म्हणू या कॅरेक्टरसाठी. जस्ट बिकॉज आईचं कॅरेक्टर आहे आणि जस्ट बिकॉज मला एक 7 वर्षाची 5-6 वर्षाची मायराचं एज 6 वर्षाची मुलगी आहे म्हणून मी नकार देऊ, तर मला असं वाटतं नाही. आणि जसं मी सगळ्याच इंटरव्ह्यूमध्ये सांगते, मग जसं मला जितू सरांनी, मला सुचत नव्हतं एक्झॅक्ट वाक्य, पण ते इतकं छान सांगितलं ना की ना मी जन्म दिला म्हणून मी आई झाले असं नाही आहे का कोणी मी आईची भूमिका करते म्हणजे आता मी तेवढी वयाने मोठी झाली नाही. ती एक भावना आहे तर ती तुमच्यात असली पाहिजे. तर मला असं वाटतं की ती भावना व्यक्त करायची होती मला त्या माध्यमातून आणि मी ते करायचा प्रयत्न केला आहे. सो काय नाही आहे ह्या सिनेमामध्ये एका अभिनेत्रीला देण्यासारखं आणि सगळंच आहे. आय थिंक मला करायला खूप मिळालं आहे, त्यामुळे नकार द्यायची तर हे नाही, पण इनफॅक्ट मी म्हणेन आय एम फॉर्च्युनेट की मला हा सिनेमा विचारला गेला. आजवर मी जे सिनेमे केले होते, ज्या पद्धतीचं काम केलं होतं, त्याच्यानंतर मला अशा भूमिकात बघणं आणि मला हा सिनेमासाठी विचारणं हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. सो त्यामुळे आय एम फॉर्च्युनेट की मला हे मिळालं, मी ती अपॉर्च्युनिटी ग्रॅब केली, मी माझे 100% द्यायचा प्रयत्न केला आणि आता माझी ऑडियन्स ठरवेल. हो, पण आपण ना स्त्री म्हणून नेहमी घडत असतो. मर्दीनी करत असताना काय काय गोष्टी घेतल्यास आणि आता असं असतं ना की आपण आता स्वतःला एक वेगळ्या पद्धतीने बघायला लागतो, काय आता घडली आहेस अशी? शक्ती घेतली. मर्दिनी ही एक शक्ती आहे, एक देवी स्वरूप. म्हणजे एक आई जेव्हा देवीचं स्वरूप घेते तेव्हा तिच्यात आलेली शक्ती या सिनेमात दिसली आणि आय थिंक मी पण ती घेतली. आणि कुठेतरी मला ना असं आफ्टर डुईंग दिस फिल्म और वाईल डुईंग दिस फिल्म हे खूप जाणवत होतं सतत की ती शक्ती एका आईमध्ये असते, एका स्त्रीमध्ये असते. फक्त त्या वेळोवेळी त्या पदोपदी ती त्या क्षणाला तशी बाहेर येणं गरजेचं आहे. जे कुठेतरी माझा मूळ स्वभाव तसा नाही आहे, पण मला असं वाटतं असं चालून असं नाही चालणार म्हणजे. आणि स्पेशली ह्या कॅरेक्टरमध्ये पण अंजली नावाचं हे जे कॅरेक्टर आहे, ती पण शांत स्वभावाची साधारण मिडल क्लास फॅमिलीमधली मुलगी आहे, बाई आहे. ती घर चालवते, मुलाला परिवाराला सांभाळते आणि अशा वेळेला तिच्यावर काहीतरी असं घडतं की तिच्यातली ती मर्दिनी बाहेर येते. तर मला असं वाटतं की हेच मी पण शिकली आहे की सतत साधं भोळं राहून का सतत आपण कुठल्या वेन टू से नो हे तुम्हाला कळलं पाहिजे. तुम्हाला माहिती असले पाहिजे की इथपर्यंत लिमिट आहे, ह्याच्या पुढे जर केलं तर मी पण माझा मर्दिनीचं रूप धारण करू शकते. हे सगळ्या स्त्रीला कळलं पाहिजे आणि आय थिंक हेच ह्या सिनेमा थ्रू आहे. सो मला पण ते कुठेतरी ती शक्ती खूप जाणवली वाईल परफॉर्मिंग दिस. येस, पण या अंजलीला त्रास देणारा हा पोलीस दिसणार आहे की चांगलाच असणार आहे? ते चित्रपट पाहिल्यावर तुम्हाला कळेल. फक्त काम करत असताना सहकलाकार म्हणून मी तिला त्रास न देता माझी काही मदत होईल का? म्हणजे आता निळूभाऊंनी अनेक चित्रपटात खलनायकांच्या भूमिका केल्या, पण मोठा माणूस नावाने एक कुठला तरी हॉटेलचा मालक, त्याच्या हॉटेल बाहेर तुम्ही जर बघितलं खेडशिवापूरला निळूभाऊंचा फोटो आहे, मोठा माणूस. किती खलनायकाच्या भूमिका केल्या त्यांनी. तर तसं नसतं, ती भूमिका त्या आता मी खलनायक आहे का कोण आहे तिला त्रास दिला ते तुम्हाला चित्रपट बघितल्यावर कळेल. पण टीजरवरून जर तुम्हाला तसं वाटत असेल तर मग आम्ही जिंकलो, म्हणजे श्रेयस तळपते जिंकले. मी तुम्हाला एक सांगतो, कारण त्यांना ज्यासाठी मला नाही म्हणजे भूमिकेचं चयन करताना अनेक गोष्टीने बोललो होतो आम्ही एकमेकांशी. तर हे तुम्ही थिएटरपर्यंत या आणि तुम्हाला ते कळेल. आणि आणखी तुम्ही जे विचारलं आत्ता प्रार्थनाला, तिची रिवडत मी एक गोष्ट सांगतो. परवा बोलताना असं लक्षात आलं की सायकोलॉजीमध्ये आमच्या मॅडम खरं तर सायकोलॉजी शिकल्या डॉक्टर आहेत बरं का, म्हणजे हां, म्हणजे सायकोलॉजीत माहीर आहेत त्या.
तर सायकोलॉजीमध्ये एक टर्म आहे अशी की एखादं संकट आपल्यावर आलं तर फ्लाईट, फ्राईट आणि फाईट या 3 प्रतिक्रिया असतात माणसाच्या. एक तर माणूस थिजतो, किंवा तो तिथून पळ काढतो, किंवा तो लढतो, तो किंवा ती. आमच्याही इथे असं आहे की ते संकट येतं, ती थिजते, मग ती पळते, आणि मग जेव्हा ते संकट पाणी नाकाच्या वर जायला लागतं तेव्हा ती म्हणते 1 मिनिट थांब, आता मी घेते हातात त्रिशूळ, आता घेते भाला, आणि आत्तापर्यंत मी एक साधी बाई होते, आता माझ्यात मी सुद्धा शक्ती आहे, मी सुद्धा घेते अवतार, आणि आता मग मी तुला दाखवते मी कोण आहे. तर ही जी भावना आहे ना, या 3ही टप्प्यांवरच्या ज्या भावना आहेत त्या लेखकांनी लिहिल्यानंतर दिग्दर्शकांनी त्यावर हुकूम, म्हणजे दिग्दर्शक सुद्धा स्वतः लेखक आहे, पण आमच्या संवाद लेखकांनी महाबळेश्वर नार्वेकर यांनी फार अप्रतिम पद्धतीने ते लिहिलं आहे, आणि ते फार सुंदर पद्धतीने तिने सादर केलं आहे. तर आम्ही तिला साथ दिली आहे, आम्ही तिच्यासोबत होतो, आम्ही दोघेही. पण त्यात आणखी एक गोष्ट म्हणजे आमच्या दोघांची सुद्धा हे आहे, एकमेकांमध्ये म्हणजे वारं जात नाही दोघांच्या मधून. ठसन मराठीत ज्याला म्हणतात. हा म्हणजे पण हे मराठीत अनेक शब्द आपण घेतलेत. धुसफूस नाही, धुसफूस ती छोटी असते रे. हा, आता सगळंच सांगायचं का? पण या भूमिकेसाठी फार मेहनत केली, म्हणजे 6 पॅक ॲपवरचे मी फोटो पाहिलेले आणि खूप मेहनत केली. नाही अरे त्या 6 पॅक, अरे हे काहीतरी व्हायब्रेट होतं. 6 पॅक ॲप्सपेक्षा आमच्या सगळ्यांच्याच अभिनयाचे हे जे काही पदर आहेत ते मला दाखवायला जास्त आवडेल सगळ्यात प्रेक्षकांना. पण एक नक्की आहे, आपण नेहमी चित्रपटांमध्ये आत्तापर्यंत पाहिलंय, तर मला एक गोष्ट नेहमी खटकायची की आपण पोलिसांची भूमिका करणारा कुणी दाखवला की तो उगीच म्हणजे विनाकारण ढेरपोट्या किंवा एक त्याला स्टिरियोटिपिकल एक रूप दिलेलं असायचं. पण मी जे अधिकारी आजच्या काळामध्ये बघतोय त्याच्यामध्ये फार फिट अधिकारी असतात. पोलीस दलातले आपले सगळेच कर्मचारी, त्यांना फिटनेसकडे ते विशेष जागरूक असतात असं आपल्याला दिसतंय आजकाल. तर तो पोलीस वाटला पाहिजे यासाठी तुम्ही तेवढं फिट असणं गरजेचं आहे. हा पहिला भाग झाला, कारण जर त्यांनी तुम्हाला बघितल्यानंतरच ॲक्सेप्ट केलं तर मग पुढच्या गोष्टी सोप्या होतात. पण मला असं वाटतं त्याही पलीकडे माणसं म्हणून आम्ही कसे आहोत. म्हणजे आता जितेंद्रला तुम्ही पाहिलं, त्याने पोलिसांच्या अनेक भूमिका केल्यात, पण तो भावतो का बरं? कारण तो प्रत्येक याच्यामधला तो माणूस शोधायचा प्रयत्न करतो, मोर दॅन की मी आता पोलीस साकारतोय. सो माझी पहिलीच वेळ होती एखाद्या गणवेशामध्ये आपण काहीतरी भूमिका साकारण्याची, पण भूमिका फार चॅलेंजिंग होती. खूप पोट भरून काम करता आलं, आणि अजय सरांचं दिग्दर्शन, श्रेयस सर आणि ओव्हरऑल संपूर्ण टीमचं मार्गदर्शन याच्यामध्ये ते करताना खूप मजा आली हे काम करताना. पण सुखदा देखील आम्हाला गाण्यात पाहायला मिळते. सगळ्या भूमिका आहे की गाण्यात असणार आहे? नाही, चित्रपटामध्ये जसा पाहुणा कलाकार असतो तसं हे गाणं करायचं जेव्हा श्रेयस सरांनी ठरवलं त्यावेळेला त्यांनी आणि दीप्ती मॅमनी फार ग्रेशियसली, सुखदा सुद्धा या संपूर्ण प्रोजेक्टचा माझ्या बरोबर असल्यामुळे एक छान भाग झाली होती, त्यांचे खूप चांगले संबंध आहेत, तर त्यांनी तिलाही विनंती केली की तू सुद्धा या आपल्या टीमचा भाग म्हणून. कारण तुम्ही पाहिलं असेल त्या गाण्यामध्ये अगदी छोट्या त्यांच्या मुलीपासून ते आमच्या सगळ्या कलाकारांचा समावेश आहे, तंत्रज्ञांचा समावेश आहे. आमचे स्वतः नृत्य दिग्दर्शक पासून ते आमचे शब्बीर सर जे DOP आहेत, डिरेक्टर ऑफ फोटोग्राफी, त्यांच्यापर्यंत सगळे आहेत. तर त्यामुळे या संपूर्ण टीमला त्या गाण्यामधून दाखवावं असा त्यांचा खूप छान विचार होता. त्यामुळे मला फार आनंद वाटला की सुखदला सुद्धा त्याचा एक भाग होता आला. खरं तर आम्हालाही हे बघताना खूप छान वाटलंय. पण राजेश सर, तुम्हाला विचारायचं आहे की काय भूमिका आहे नेमकी, आणि या मर्दिनीला तुम्ही कशा पद्धतीने सपोर्ट करताय की काहीतरी उलगडणार आहात? सपोर्ट करतोय का काय त्यातून उलगडणार आहे हे तुम्हाला 3 जुलैला कळणार आहेच. पण याआधी मला पण खूप 3 जुलैमध्ये थोडी धडधड माझीही वाढली. जसं अजय सर म्हणाले की 35% जरी मिळाले तरी, पण माझ्या मते ही फिल्म अशी झाली की आपण बोर्डातच आहोत, आणि म्हणजे ते हिटच आहे. दुनियादारीनंतर म्हणजे दुनियादारीमध्ये मला जेव्हा आजही लोक मला दुनियादारीचे काही डायलॉग अजूनही लोक भेटले की ते बोलतात. पण कदाचित ह्या फिल्ममध्ये सुद्धा काय माझा एक डायलॉग आहे तो कदाचित
तोही हिट होईल आणि मला माहिती आहे तो होणारच आहे तो. चंदूची माणसं म्हणजे भरलेली कंस. पण सर तर हे खूप इंटरेस्टिंग आहे आणि ते करायला खूप मजा आली. आणि आता बघू 3 जुलैची वाट बघतोय. सगळेच बघतोय. मर्दिनी म्हणजे मला असं वाटतं की सुचलं, चंदूची माणसं म्हणजे भरलेली कणसं, त्या कणसाचे दाणे, त्यांचे पॉपकॉर्न, ते खात खात लोक चंदूचा अभिनय बघतील आणि किती पॉपकॉर्नवाल्यांचा धंदा होईल या चित्रपटामुळे. आणि त्यामुळे सगळे बाकी कोणी नाही पण पॉपकॉर्नवाले तर नक्की म्हणतील. हा ते म्हणतील मग चंदूची माणसं म्हणजे भरलेली कंस हे ते म्हणतील. सर मर्दिनी ही मला असं वाटतं काळाची गरज आहे. प्रत्येक स्त्रीला कळायला पाहिजे, जसं आता मगाशी प्रार्थना म्हणाली की नाही म्हणणं किंवा ती एक शक्ती तिला आहे तिच्यात हे तिला समजायला हवंय. मर्दिनी आपण करावा ही कथा सुचणं आणि आपणच करावा हे एक धाडस आपण करणं, ह्याची सुरुवात कधीपासून झाली होती? आणि काय आहे की मी लहानपणापासून बघत आलो की आई बऱ्याच गोष्टी मनात ठेवत असते. मग भले ती मुलाबरोबर असो, घरातल्यांबरोबर असो, नवऱ्याबरोबर असो, आपल्या नातेवाईकांबरोबर असो, खूप गोष्टी त्या स्त्रीच्या मनामध्ये राहत असतात. त्यातल्या अर्ध्यापेक्षा कमी गोष्टी ती बोलत असते, व्यक्त होत असते. ती कधीच कोणाला सांगत नाही. आणि ती सहनशक्ती संपली की मर्दिनी बाहेर येते तिच्यातली कधी ना कधी ते, आणि ती प्रत्येकाने बघितली आहे. तर तिथून ती सुरू झालं की किती सहन करताय स्त्री. एक मग भले ती आई असो, बहीण असो, मावशी असो, आत्या असो, प्रत्येक स्त्री. आणि ती इतकी मल्टी टॅलेंटेड असते की सकाळपासून रात्रीपर्यंत ती सगळ्याच गोष्टी करत असते आणि कुठल्याही गोष्टीत तिचं नकार नसतो. तर तिथून तो थॉट होता आणि तिथून तो गोष्ट जन्माला आली, म्हणजे खरं सांगायचं तर. आणि साधी एक बाई, तर तिच्या आयुष्यात काय काय घडू शकतं, तिथून ती गोष्ट जन्माला आली. आज माझ्या आजूबाजूला ज्या बायका असतात त्या, मग अगदी मासे विक्रेत्यापासून ते रिक्षा चालवणारी पण ती आपल्या कुटुंबासाठी असते, उभी राहते. इवन परवा जी तू जर म्हणाले की ट्रॅफिकमध्ये ज्या बायका असतात, त्या उन्हामध्ये उभ्या असतात, तर त्या सगळ्याच मर्दिनी आहे. घरातल्या काम करणाऱ्यापासून त्या इथपर्यंत व्यवसाय करणाऱ्या. अगदीच आत्ताच म्हणजे एकीकडे आपण स्त्रीचा जागर करणारे चित्रपट बघतोय किंवा स्त्री शक्ती दाखवणाऱ्या अनेक गोष्टी समाजात घडतायत, पण याच समाजातल्या काही लोक हे स्त्रीवर कमेंट्स करतात किंवा काहीतरी म्हणून हसतात. सो एक मर्दिनीची टीम म्हणून मला तुम्हाला विचारायचं की तुमचं काय मत आहे आणि अशा लोकांना खरं तर काय सांगायचं? मला एक आमच्या बोलण्यामध्ये हा मुद्दा आतापर्यंत आलाय की नाही माहिती नाही, पण मर्दिनीचं रूप एखाद्या स्त्रीला कधी घ्यावं लागतं, तर जेव्हा तुम्ही समोर तसा महिषासूर आणून उभा करता. त्यामुळे उलट आमच्या सगळ्यांचं टीम म्हणून म्हणणं हेच आहे की कुठल्याही स्त्रीमध्ये किती शक्ती आहे हे तुम्ही जोखायला जाऊच नका. म्हणजे त्या लेवलला एखाद्या स्त्रीला जर तुम्ही नेलं तर मग तुमचा खात्मा नक्की आहे. त्यामुळे आपण अशी अनेक उदाहरणं पाहिलेली आहेत की स्त्री सगळं सहन करते, पण शेवटी जेव्हा तिच्या मुलांबद्दल येतं, तिच्या कुटुंबावर येतं किंवा तिच्या आत्मसन्मानावर येतं, त्यावेळेला मात्र ती तलवार काढून उभी राहते आणि तिच्यात ती ताकद कुठून येते हे समोरच्याला कळतही नाही. मग तिची शारीरिक सण किती लहान असो, ती किती छोटीशी वाटो, पण ती रौद्र रूप धारण करते आणि त्याचा खात्मा करते. त्यामुळे एक मर्दिनीची टीम म्हणून आम्ही सगळ्या स्त्रियांचा प्रचंड सन्मान करतो. आणि ज्या अशा वृत्ती आहेत, ज्या स्त्रियांना असा त्रास देऊ बघतायत, त्यांना मला असं वाटतं हे परत एक रिमाइंडर आहे की बाबांनो असं नका करू, कारण जर केलं तर मग शेवटी तुमच्यासारख्या महिषासुराचं दमन करायला मर्दिनी सगळ्या स्त्रियांमध्ये. अगदीच. आणि पण मला असं वाटतं मर्दिनी हा चित्रपट आईशी जास्त निगडीत आहे. सो मला या इंटरव्ह्यूचा शेवट दादा 2 ओळींनी आईविषयी झालेला खूप आवडेल. मी त्याच्या आधी तुम्ही जे आधी विचारलं त्याचं मी उत्तर देतो. मला असं वाटतं की लहानपणापासून ना इवन आमच्या घरामध्ये माझी आजी मामा कुठे गेला तर ती विचारायची नाही की अरे कधी येणार आहेस किंवा तुला उशीर का झाला. पण आमच्या घरातल्या स्त्रियांवर अनेक बंधनं होती. का तर बाबा समाजामध्ये तुम्ही कुठे जाताय, नीट आहात की नाही, म्हणजे तुमची सुरक्षितता. लहानपणापासून जे स्त्रीला शिकवलं जातं, असं नेस, असं बस, असं
इतक्या मोठ्यांदा बोलू नकोस, अशी राहा तशी राहा, हे जे शिकवलं जातं ते लहानपणापासून मुलांना का नाही शिकवलं जात? लाज ही स्त्रीला शिकवली जाते, ती लाज पुरुषाच्या डोळ्याला का दिली जात नाही? आणि जर का आपण या समाजामध्ये राहतो, आपण असं म्हणतो की सहजरित्या आम्ही धन्यवाद देऊ इच्छितो आपल्या भारतातल्या पोलिसांचे, महाराष्ट्र पोलिसांचे, की अशा घटना जेव्हा घडताना दिसतात, त्या पुण्यासारख्या, मुंबईसारख्या ठिकाणी, अनेक ठिकाणी घडतात, तिथे मग पोलीस, आपण बघतो की ते रीलमध्ये पण बघतो, त्या माणसाने छेड काढली आणि नंतर आपलं पुढचं रील उत्तर येतं, तो लंगडत चालतोय, त्याला बसलेत फटके. पण याविषयी गंभीरपणे सरकार अनेक गोष्टी करत आहे. स्त्रियांसाठी हेल्पलाईन आहे, स्त्रियांसाठी वेगळी व्यवस्था आहे पोलिसांची, परंतु तरीही कायदा अत्यंत जास्त अधिक कडक आणि स्पीड कोर्टमध्ये हे जे सगळे अशा पद्धतीच्या ज्या केसेस आहेत त्यांचा लवकरात लवकर निकाल लागला पाहिजे. आणि मला असं वाटतं की प्रत्येक पुरुषामध्ये सुद्धा एक आई आहे, तर ही जी मर्दिनी आहे ती या न्यायव्यवस्थेच्या आत जर शिरली आणि तातडीनं न्याय निवाडा जर केला, जे आपण पाहिलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये चौरंग केला होता, हातपाय दोन्ही तोडले होते स्त्रीवर हात टाकला म्हणून, हे जर आपण करायला सुरुवात केली तर चपराक बसेल आणि हे त्वरित व्हावं अशी माझी सरकारला आणि कायदा सुव्यवस्था ज्यांच्या हातात आहे त्यांना कळकळीची विनंती. तुम्ही अप्रतिम काम करत आहात, पण त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही अधिक अजिजीनं, कारण ती जी कोणी स्त्री आहे जिच्यावर अत्याचार होतो, आपण जर एक क्षण तिच्या घरातले जर आपण झालो, तिचं मूल झालो, तिचा नवरा झालो, तिचा बाप झालो, तर मग आपल्याला लक्षात येईल की हे दुःख काय, हा त्रास काय. आणि समाजामध्ये माझी मुलगी, माझ्या घरातली माणसं एका सुरक्षित सोसायटीमध्ये इथे राहतात, कधी ना कधी तेही बाहेर पडणार आहेत, कधी ना कधी. तर हा सुशिक्षित सुसंस्कृत समाज घडवणं, आणि ज्यांना सुशिक्षितता नाही आहे, सुसंस्कृतता नाही आहे, स्त्रीविषयी डोळ्यात वेगळे विचार जरी आले, नजर जरी वाकडी झाली, तरी तिथल्या तिथे धडा शिकवणारे सुद्धा पुरुष आपल्या आजूबाजूला आहेत. अशा सामाजिक संस्था आहेत, त्यांना फक्त कायदा सुव्यवस्था याची जर जोड मिळाली तर त्यांचंही बळ वाढेल आणि मग कदाचित अशा घटना घडणार नाहीत असं आपण म्हणूया. पण तीच गोष्ट आहे की या मर्दिनीच्या निमित्ताने त्या सगळ्या स्त्रियांना ही शक्ती मिळो की बाबा तुम्ही, हा केवळ चित्रपट नाही आहे, म्हणजे हा मनोरंजनात्मक चित्रपट आहे, हा साहसपट आहे, सगळं आहे, पण हा केवळ चित्रपट नाही, ही एक भावना आहे जी श्रेयस तळपदेला स्वतःच्या आईविषयी, स्वतःच्या बायकोविषयी, स्वतःच्या मुलीविषयी, अजय मयेकर जे म्हणाले की त्यांच्या आईविषयी, मला जे वाटतं माझ्या आईविषयी, माझ्या मुलीविषयी, प्रत्येक स्त्रीविषयी ते सांगण्याचा, ते कुर्निसा, तो सॅल्यूट करण्याचा प्रयत्न त्या चित्रपटाच्या निमित्ताने आम्ही केलेला आहे. मला थोडंसं यात एक खरंच सांगावंसं वाटतं, कारण ना स्त्री म्हणून आपण आता हे जे जितू सर म्हणाले की अत्याचार काही होत नव्हते, आधी पण होत होते ना, अजूनही होत आहेत, आणि आत्ताही आपण बघतोच होत. जे तू म्हणालीस की त्यांना एक ऑब्जेक्ट म्हणून बघणं, का त्यांच्याबद्दल अशा पद्धतीने बोलणं, पण तू हे बघ की समाजात आता असे पुरुष पण आहे माझ्यासमोरच बसलेले की ज्यांना माहिती आहे स्त्री काय, आणि हे पण वाढलंय, अवेअरनेस पण वाढली. तर मला असं वाटतं ह्याची जास्त गरज आहे, आणि ते होतंय, ते दिसतंय. आज एक फक्त आपण परवाचंच एक बघितलं होतं, त्याच्यात एक त्या स्टँडअप कॉमेडियनच्या सेटवर तो मुलगा बोलला आणि त्यानंतर जे काय झालं, तू नोटीस कर की बोलणारे त्या मुलाला वाईट हे पुरुषच होते, आणि तेच समोर तेच येऊन सांगतायत की हे चुकीचं आहे. हे आता घडायला लागलंय, हा अवेअरनेस यायला लागलाय, तर ती खूप चांगली गोष्ट आहे. सो फक्त आता स्त्री सुरक्षित का वाटतंय, का आज आता आमच्या सेटवर जेव्हा एक प्रोड्युसर मॅम होत्या सेटवर, तर त्या प्रोड्युसर होत्या, पण त्यांना ते तेवढा मान सन्मान दिला यांनी, आणि म्हणून त्या करू शकल्या ना. सो मला असं वाटतं की त्याच्यासाठी पुरुष पण तेवढेच जबाबदार आहे, की जर स्त्रीची ती पोझिशन आहे तर त्याच्यासाठी तेही तेवढा मान देत आहे आणि तेही तेवढे अवेअर आहे, म्हणून आज स्त्री अशा पद्धतीने जगते. सो आय थिंक समाज बदलतोय, असं नाही, आणि बदलेल. एक छोटं उदाहरण म्हणजे मर्दिनीच्या अनुषंगाने फक्त देतो की आपल्याला कधी कधी एका स्त्रीला किंवा आईला लेट्स से एका पालीची किंवा झुरळाची भीती वाटत असते, हो ना. ते आपल्याला लांब जरी दिसलं तरी आपण पळ काढतो, बोंबाबोंब करतो, आरडाओरड करतो, नाही ते लांब करावं वगैरे.
पण तेच झुरळ किंवा ती पाल जेव्हा तुम्हाला तुमच्या लेकराच्या जवळ जाताना दिसतं, तेव्हा तुम्ही काय करता? तेव्हा तुमच्या हातात जे सापडेल ते घेऊन तुम्ही त्याला मारायचा प्रयत्न करता. मग तेव्हा ती शक्ती तुमच्यामध्ये कुठून येते? असते तुमच्यातच ना, तुम्हीच आहात. तुम्ही अजून कोणाला काय बोलवलं नाहीये, तुम्ही तिकडे आहात, तुम्ही केलंय. सो ही शक्ती तुमच्यामध्ये आहे, ही ओळखा. आणि हा सिनेमाच्या माध्यमातून आम्हाला एवढंच सांगायचं आहे की ही शक्ती आहे, प्रत्येक स्त्रीमध्ये ती शक्ती आहे, ती ओळखा. ती ओळखून जेव्हा तुम्ही समोरच्याला एकदा नाही सांगाल ना फर्मली, तेव्हा तो त्याला ऐकायलाच पाहिजे. नाहीतर त्याला दिसेल तुमच्या डोळ्यात की नाहीतर काय होऊ शकतं, हे कॉन्सिक्वेन्स त्याला कळू द्या. मी असं म्हणत नाही की कायदा तुम्ही हातामध्ये घ्या, पण त्यांना ते कॉन्सिक्वेन्स कळले पाहिजेत की बाबा मी जर का हे प्रयत्न केला ना, ते ही झुरळासारखं मला ठेचून टाकेल इकडेच. ती शक्ती तुमच्यात आहे, ती कळू द्या आणि दिसू द्या. सगळं आपोआप सगळं सी वाईट माणसं, वाईट वृत्ती आधीही होती, आजही आहे, पुढेही राहणार आहे. पण तुमच्यातली शक्ती तुम्ही जर का ओळखलीत ना, तर तुमच्यासाठी गोष्टी अजून जास्त चांगल्या आणि सोप्या होतील. अगदीच. सो आता कविता तू सर ते एक मर्द नावाचं कॅम्पेन केलं होतं फरहान अख्तरने, आणि जावेद अख्तर साहेबांनी एक कविता केली होती. त्याचं एक त्याच्यावरनं प्रेरणा घेऊन मी ती लिहिली होती. मी आठवत असेल तर मी म्हणतो. खूप वर्ष झाली त्याला. घरोघरी जो जन्मा यावा, पुरुष असा या मातीचा, प्रेम असावे हृदयी माया, सखा सर्व स्त्री जातीचा. खांद्याला जो भिडवी खांदा, स्वप्न तिचे आपुले मानी, धैर्याने जो सोबत यावा, गर्व नको तो अभिमानी. असा स्वयंभू शूरवीर जो रक्षण करतो बाईचे, स्त्री जातीला सखी मानुनी पांग फेडतो आईचे. स्त्री जननी, स्त्री भगिनी, भार्या, स्त्री वाचून मुक्ती नाही, जन्म जगत ती व्यापून राही, स्त्री वाचून शक्ती नाही. जिच्या कारणे पृथ्वीला मानव जातीला अर्थ आहे, जिच्या कारणे पृथ्वीला मानव जातीला अर्थ आहे, त्या नारीचा सच्चा साथी तोच खरा हो मर्द आहे, तोच खरा हो मर्द आहे. थँक्यू सो मच गप्पा मारल्याबद्दल आणि ऑल द व्हेरी बेस्ट तुम्हाला सगळ्यांना. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.